हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चॅनल. आज मी GPSTRचा सेकंड पेपर डिस्कस करणार आहे. ओके, गेल्या व्हिडिओमध्ये मी GPSTRचा फर्स्ट पेपर डिस्कस केलेला होता. फर्स्ट पेपर. ओके, जर कोणी नवीन असाल तर हा फर्स्ट पेपर पाहून घ्या. राईट. आणि हा GPSTRचा 2026चा पॅटर्न ब्लूप्रिंट आहे. ओके, तर चला कंटिन्यू करूया. पेपर 2 आज मी घेणार आहे. पेपर 2 कसा असतो पेपर. ओके, तर हा मॉडेल पेपर एक मी घेतलेला आहे. त्याच्या आधी मी थोडीशी माहिती देते पेपर 2 कसा येतो म्हणून. ओके, तर इथे पाहूया आपण पेपर 2 मध्ये MCQ प्लस डिस्क्रिप्टिव्ह आणि हा पेपर असणार आहे आपला मॅथमॅटिक्स. जो कोणी जर विद्यार्थी PM मेथडचा असेल तर त्यांना मॅथ्स अँड सायन्स आपल्या सब्जेक्ट रिलेटेड हा पेपर असणार आहे. मॅथ्स अँड सायन्स. ओके, तर MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह फर्स्ट 50 क्वेश्चन आपल्याला MCQ येणार आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला 100 मार्काचे येणार आहे. तर इथे पहा, जर कोणी PM मेथड म्हणजे मॅथ्स आणि सायन्सचे विद्यार्थी असाल तर मॅथ्समध्ये मॅक्झिमम क्वेश्चन मॅथ्समध्ये येणार आहेत. इथे मॅक्झिमम क्वेश्चन्स बेस्ड ऑन मॅथ्स. ओके, आणि सायन्स पण येतील, पण असं नाही की खूप क्वेश्चन सायन्समध्ये येणार आहेत. खूप फार म्हणजे खूप कमी क्वेश्चन्स सायन्स बेस येणार आहेत. तर आपल्याला इथे मॅथ्स खूप डीप प्रॅक्टिस करायची गरज आहे, कारण आपण कर्नाटका TET मध्ये आपल्याला काय म्हणूयात ऑप्शन होते. ओके, कर्नाटका TET मध्ये ऑप्शन होते आपल्याला. आणि आपण काय करायचो म्हणजे एक क्वेश्चन 2 ते 3दा 2 to 3 टाइम्स करून पाहून मग त्याचा आन्सर टिक घालायचो. 2 to 3 टाइम्स प्रॅक्टिस करून त्याचा आन्सर आला तर टिक घालायचो. पण इथे तसं नाही करायचं. ओके, इथे आपल्याला टाइम खूप मॅथ्स पेपरमध्ये टाइम खूप जास्त लागतं. त्याच्यामुळे मॅथ्सचे इन GPSTR इथे सांगते मी तुम्हाला. GPSTRच्या एक्झाममध्ये जसं आपण 10वीला मॅथ्सचा पेपर दिला ना, सेम टू सेम तसाच राहणार आहे इथं. तर एखादी मॅथ्स प्रॉब्लेम आपल्याला येतं म्हणून समजून घ्या. तर इथं आपण कोणतेही मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व करताना मॅथमॅटिक्सला फर्स्ट स्टेप वाईज मार्क्स असतात. ओके, स्टेप वाईज मार्क्स असतात. जर इन केस तुमचा जर आन्सर रॉंग झाला असेल, फायनली लास्टला तुमचा आन्सर रॉंग येत असेल तर फक्त तुमच्या आन्सरचे हाफ मार्क्स कट होतील. ओके, बाकी हे स्टेप जर करेक्ट आले ना तर यांना मार्क्स भेटतील. अगोदर तर एक प्रॉब्लेम घ्यायचा आणि त्याचा विदाउट फॉर्म्युला तर प्रॉब्लेम राहणारच नाही. ओके, तर फॉर्म्युलामध्ये सर्व व्हॅल्यू पुट करायचे. व्हॅल्यू पुट करून मग ते सॉल्व करायचं. असं स्टेप बाय स्टेप करत जायचं. ओके, तर तुम्हाला ही चूक करायची नाही आहे. चूक म्हणजे काय, कोणती चूक टाळायची आहे. कोणताही प्रॅक्टिस करून बार एकाच प्रॉब्लेमची प्रॅक्टिस ऑन पेपर करायचं नाही कितीही वेळेस. ओके, इथे तुमचा टाइम खूप जास्त जातो. ओके,
तर ही एक चूक टाळायची आहे इथं, बिलकुल हा चूक करायचं नाही आहे. डायरेक्ट आपण सॉल्व करायचं आहे स्टेप बाय स्टेप. आता पाहूयात मॉडेल क्वेश्चन पेपर. मॉडेल क्वेश्चन पेपर अँड सिलेबस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून जो कोणी विद्यार्थी GPSTRची तयारी करत आहे त्याला थोडीफार मदत होईल. राईट. तर वळूयात क्वेश्चन पेपरकडे. अगोदर इथं कर्नाटकामध्ये कन्नडामध्ये इथे दिलेलं आहे. सॉरी, ओके. इथं कन्नडामध्ये दिलेला आहे गणिताचा सिलेबस. तर आपल्याला पाहायचं आहे इंग्लिशमधून. राईट. तर आपण इंग्लिशकडे वळूयात. जेवढा अभ्यास आपण कर्नाटक TETसाठी केलो ना, तेवढा अभ्यास इथं खूप फारसा आहे, पण तो एकच आहे, खूप डीपमध्ये करायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. आणि इतर लिहायचं पण आहे, फक्त टिक घालून यायचं नाही आहे, लिहायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्व फॉर्म्युला 1 बाय 1 स्टेप वाईज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही एक खूप इम्पॉर्टंट आहे. इथे पहा. राईट. ओके बेटा, मी सिलेबस सांगायचं विसरून गेले. मॅथमॅटिक्स अँड सायन्स. एकच मिनटं बघते मी. आला. ओके. इथे पहा. हां, इथे पहा मॅथमॅटिक्सचा सिलेबस इथं आलेला आहे. तर इथे लिहिते मी GPSTRचा आहे म्हणून. तर लास्ट GPSTRची वॅकन्सी 2022मध्ये निघालेली होती आणि त्यापासून नाही निघालेली, आणि 2026मध्ये खूप वॅकन्सी निघणार आहेत. जर कोणी TET पास झालेला विद्यार्थी असेल, TET पास झालेले विद्यार्थी नक्की अप्लाय करा. ओके. तर इथे पहा. आता हा सिलेबस आहे. हा सिलेबस 2022च्या एक्झामच्या अकॉर्डिंग सिलेबस दिलेला आहे. ओके. 2026चा सिलेबस आणि सोडलेले नाहीत त्या वेबसाईटवर. तर मी हा सिलेबस 2022च्या होतं म्हणून मी हे घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी. ओके. तर इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, कारण इथे आपण जो सिलेबस तुम्ही इथं पहा, सिलेबसमध्ये एकही टॉपिक हा असं ॲडिशनल टॉपिक नाही आहे. आपण जो विद्यार्थी कर्नाटक TETची खूप असा अभ्यास करून जो पास झाला आहे ना, त्याला हे सर्व इझी होईल, कारण तो विद्यार्थी हा सर्व म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये हे सर्व त्यांनी पाहिलेलं असेल. ओके. प्रॅक्टिस केलेली असेल, तर त्याला खूप इझी होईल. ते पहा. कर्नाटक TETमध्ये नंबर सिस्टम तर होतंच. राईट. कर्नाटक TETमध्ये नंबर सिस्टम होतं, रिअल नंबर होतं, सेट्स होते, रिअल नंबर, सेट्स, प्रोग्रेस, कमर्शियल मॅथमॅटिक्स. मी इथं हा व्हिडिओ फक्त मी सिलेबस आणि क्वेश्चन पेपर दाखवण्यासाठी बनवला आहे. मी क्वेश्चन पेपर सॉल्व करत नाही आहे. तर इथे पहा. स्टॅटिस्टिक्स, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ अल्जेब्रा, पॉलिनॉमियल, लिनियर इक्वेशन्स,
exponent, quadratic equation, basic geometrical ideas, basic definition of axiom, postulate, statements, theorems, triangles, quadrilaterals, polygon, circle, mensuration, trigonometry, coordinate geometry, symmetric matrix. नंतर इथे पहा रेफरन्स बुक. तर या सिलेबससाठी तुम्ही कोणते बुक्स रेफर कराल हा देखील याने इथे मेन्शन केलेला आहे. तुम्ही अकॉर्डिंग टू दिस तुम्ही हे बुक रेफरन्ससाठी यूज करा. युजफुल आहेत. NCERTची बुक घ्या. ओके. ते पहा NCERT ना भेटली असेल तुम्हाला तर आपल्या कर्नाटकाचे स्टेट बुक येतात ना मराठीत किंवा इंग्लिशमध्ये. इथे मराठीत पेपर राहणार नाही. मराठीत क्वेश्चन पेपर नाही. ओके. कर्नाटक TET मध्ये सर्व लँग्वेजमध्ये पेपर होतात. जर कोणी विद्यार्थी मराठीमधून सुद्धा पास झालेला असेल, मराठी मीडियम मराठी पेपर मराठीमधून देऊन सुद्धा पास झालेला असेल तर आता पुढे GPSTR मध्ये सर्व लँग्वेजमध्ये पेपर असणार नाही. फक्त इंग्लिश आणि कन्नड. मराठी मीडियम विद्यार्थ्याला कन्नड हा टफ होईल, त्याच्यामुळं इंग्लिश घेणं गरजेचं आहे. तर तुमची इंग्लिश खूप छान असायला पाहिजे. ओके. मराठीमधून प्रॅक्टिस करणं सोडून द्या. आतापासून मी सांगते मराठीमधून प्रॅक्टिस करून सोडून द्या. कारण मराठीमधून शब्द आणि इंग्लिशमधून शब्द खूप अलग असतात आणि कळायला वेळ लागतो. ओके. तर फक्त कन्नडमधून तर कन्नड तर पॉसिबल नाही. इंग्लिश इज ओके फॉर मराठी विद्यार्थी. का आपला सिलेबस आहे इथं. ओके. तर आता पाहूयात विज्ञानचा सिलेबस. सायन्समध्ये पण सुद्धा सेम टू सेम आपण कर्नाटक TET साठी जितका आपण सिलेबस सायन्सचा वाचलोय तेवढंच इथे पण राहणार आहे. फक्त डीपमध्ये वाचायचं आहे. ओके. तर इथं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे अलग अलग म्हणून दिलेले आहेत. 3 सेक्शन केलेले आहेत आणि त्याच्यात अलग अलग म्हणून दिलेले आहेत. राईट. तर इथे पहिले पहा फिजिक्सचा दिलेला आहे. फिजिक्समध्ये जर तुमच्याजवळ NCERTची बुक असेल त्याच्यात असं नका करू की हे फिजिक्सचा चॅप्टर आहे आणि हा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे आणि हा बायोलॉजीचा चॅप्टर आहे. असं न करता तुम्ही NCERTची सर्व बुक वाचायची आहे. सर्व बुक वाचायची आहे. सर्व बुक. ओके. काही डिस्टिंग्विश न करता बुकमध्ये सर्व एकत्र करून वाचायचं आहे. तर मी ते सांगते बुकमध्ये जेवढा सिलेबस दिलेला आहे 6 to 10 up to 12. ओके. तेवढं सर्व मेन्शन केलेलं आहे इन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर इथं काही पाहण्यासारखं नाही आहे, तरी पण मी सांगते. मेजरमेंट अँड युनिट्स, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी, इथे पहा डायनामिक्स, ग्रॅव्हिटेशन, हीट, ऑप्टिक्स, साऊंड, युनिवर्स. ओके. ते इथे केमिस्ट्री पहा. केमिस्ट्री आला. स्ट्रक्चर ऑफ अटॉम, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, chemical bonds, electronic configuration and molecular behavior, matter, chemical reactions, acid, bases and salts, carbon and its compound, metal, non-metal, chemical properties, solution, chemical in our daily life. तर बायोलॉजीमध्ये इथे पहा लिव्हिंग वर्ल्ड, लाईफ प्रोसेस इन प्लांट्स. असं त्याने कोणतंही चॅप्टर नाही सोडलं. सेम टू सेम ॲज इट इज जितके चॅप्टर्स येतात तेवढे सर्व चॅप्टर्स ॲड केलेले आहेत. तर आपल्याला थोडे का मिनिमम मार्क्ससाठी का होईना हे आपल्याला वाचायचं गरजेचं आहे. ओके. जर एखादी आपल्याला प्रॉब्लेम न जर आली तर आपण काय करणार,
तर इथे तर मार्क्स कवर होतील आपले. आपण ऑलरेडी एक्झामला TET हे आपली TETला आपण प्रिपेअर थोडंफार केलेलेच आहोत, पण इथे थोडं जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. असं कोणतंही चॅप्टरचं नाव आपण नव्याने पाहत नाही, हे सर्व आपण वाचलेलो आहोत कर्नाटका TETमध्ये, राईट. ते पहा ग्रीन हाऊस इफेक्ट, इकोसिस्टम, सायटोलॉजी, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, 5 किंगडम असतात ते त्याबद्दल म्हणताय तिथे. बघा इथे डिटेल स्टडी ऑफ मोनेरा, प्रोटिस्टा, मायकोटा, प्लांट अँड ॲनिमेलियम. इव्होल्युशन, ह्युमन इव्होल्युशन, मायक्रो ऑर्गॅनिझम, टिश्यू, जेनेटिक्स, ॲनिमल रिसोर्सेस. ओके. तर इथे पहा काय म्हणाला तिथे, लिस्ट ऑफ सजेस्टेड बुक्स. तर इथे पहा ಕನ್ನಡಮधून ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕ ಮಂಡಳಿಯ 6th ನೇರಿಂದ 12ನೇ ತರಗತಿಯ पाठ्यपुस्तकಗಳು. इथं म्हणतायत की 6 पासून वर्ग 6वी पासून ते 12वी पर्यंत वाचण्याची गरज आहे, वाचावे. ओके. NCERTची बुक इथे दिलेला आहे, NCERT. आता इथे पहा हे कन्नडमधून दिलेला आहे. इथं मॉडेल क्वेश्चन पेपर आहे हा आफ्टर सिलेबस. आपण आता मॉडेल क्वेश्चन पेपरकडे वळूयात. हा कन्नडाचा मॉडेल क्वेश्चन पेपर आहे. आपला गणित कुठे गेला? हे बाबा गणिताचा पेपर ओके आला इथे. तर इथे पहा मॅथ्स अँड सायन्स मॉडेल क्वेश्चन पेपर आहे हा 2022च्या. ओके. तर इथे पहा क्वेश्चन नंबर 1 to 50 कॅरी 1 मार्क्स आणि इथं आहे 1 ते 50 हे MCQच्या पॅटर्नमध्ये असणार आहे. MCQ पॅटर्न. आता इथे पाहण्याची गरज आहे आपल्याला मॅथमॅटिक्स किती क्वेश्चन येतात, मॅथमॅटिक्स किती क्वेश्चन येतात आणि सायन्सचे किती क्वेश्चन येतात. तर इथं फर्स्टला आहे ऑप्टिक फायबर म्हणजे ओके सायन्स. हा क्वेश्चन सायन्स रिलेटेड आहे. तर अगोदर सायन्सचे क्वेश्चन पहा. मी या पेपरचा अभ्यास नाही केलाय, मी फक्त तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. ओके. हा पेपर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करते. आता फक्त तुम्ही कसा पेपर असतो हे पाहून घ्या. ते पहा हे सायन्सचे रिलेटेड प्रॉब्लेम आहे. इथे तुम्ही पाहून घ्या, सर्व आपल्या डोळ्यासमोर गेलेले शब्द आहेत किंवा हे जे आहे ना, हे डायमेन्शनल फॉर्म्युला, प्रेशर, हे सिरीज अँड पॅरलल म्हणे. ओके. इथे पहा इन ह्युमन्स द रेंज ऑफ ऑडिबल साऊंड इज, हे TET मध्ये आलेला होता एक वेळेस. तर याचं उत्तर आहे 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. हा मे बी 360 हा असेल मे बी. ओके. The device is used to obtain electronic oscillation of desired frequency oscillator. The gas with the highest calorific value hydrogen हे 1.5 लाखापर्यंत आहे. ओके. तर इथे पहा खूप इझी क्वेश्चन पेपर होता हा आहे विनेगरचा फॉर्म्युला. एवढा अभ्यास तर मी TET साठीच केलेला आहे. ओके. एक दोन क्वेश्चन अकॉर्डिंग टू मॉडेल क्वेश्चन पेपर ना CDP देखील विचारलेला आहे.
आता इथून चालू झाला आपला मॅथमॅटिक्स. तर इथे पहा 25 क्वेश्चन आलेले आहेत सायन्समध्ये. ओके, तर आता 26वा क्वेश्चन आहे मॅथमॅटिक्सचा. तर असं म्हणायला हरकत नाही की मॅथ्सचे 25 क्वेश्चन आणि सायन्सचे 25 क्वेश्चन. इथं 50 क्वेश्चन MCQ. ओके, तर इथे पहा मॅथमॅटिक्स क्वेश्चन पहा. इथं मेन विचारलेला आहे मेन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. AP विचारलेला आहे सम ऑफ थर्ड टर्म्स ऑफ दी AP प्रोबॅबिलिटी विचारलेला आहे. ओके, व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे कारण मी याच्यातच पेपर 3 पण दाखवणार आहे. इथे पहा, हा खूप इझी क्वेश्चन आहे HCF आणि LCM. हा पेपर 50 मार्क्सचा क्वेश्चन पेपर. हे 50 मार्क्स MCQ खूप इझी क्वेश्चन आहेत. ओके, गणिताचे. जर तुम्हाला सायन्स येत नसेल तर सायन्समध्ये तेवढं डोकं घालायला जाऊ नका कारण तिथे टाइम जाईल, आपला वेस्ट होईल. आणि मॅथ्सचे 25 क्वेश्चन करून तुम्ही मोकळे व्हाल इकडं. इझी क्वेश्चन असेल तर. इथे पण इझी क्वेश्चन असेल तर तुम्ही त्याला स्किपच करा. ओके, आणि डायरेक्ट थिअरी टाईप क्वेश्चनमध्ये तुम्ही जाऊ शकता. इथे पहा क्वेश्चनचे लेवल पहा, थोडं हार्ड होत चालले क्वेश्चन पेपर. मला पाहायचं आहे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन. इथे पहा 50 पर्यंत आपले MCQ संपले क्वेश्चन. आता पुढे पहा 51 क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आलेला आहे. इथे पहा 52 क्वेश्चन कसं विचारलेला आहे. दी सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ AP इज गिवन, फाइंड दी n टर्म ऑफ AP. तर इथे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करण्याची गरज आहे. इथे नो ऑप्शन्स. ओके, ऑप्शन दिसत आहेत का तुम्हाला? नाही ना. तर इथे आपल्याला फॉर्म्युलाची खूप गरज आहे. फॉर्म्युला बेस असतात सर्व पॅटर्नचे मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम. ओके, इथे पहा calculate the value of x if x 3 power x plus 2 equal to 3 into 24 plus 3x power 1 x minus 1. Find the largest. 60वां क्वेश्चन. Find the largest number which divides 546 and 364, leaving the remainders 600 respectively. 61 an isosceles triangle has perimeter 3 cm and each of the equal sides is 12 cm. Calculate the area of triangle. इथे पहा फाइंड द मीडियम ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन हे दिलेलं आहे डब्बा. ओके, आणि इथे पहा 63 द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 2 ऑफ देम 2 मोर दॅन इट्स न्यूमरेटर. इफ द सम ऑफ आम्ही क्वेश्चन सॉल्व करणार आहे हा क्वेश्चन पेपर. ओके, इथे पहा 2 poles of heights, the angles, divide point, 2 tables. सर्व टॉपिकवरती त्यांनी क्वेश्चन कव्हर केलेला आहे. इथं व्हॉट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, राईट इट्स प्रॉपर्टी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. अच्छा, ओके. तर इथे आपले सायन्स डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन चालू झाले. ओके, 71. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय आहे, इट्स प्रॉपर्टी विचारलेला आहे. व्हॉट इज सिम्पल मायक्रोस्कोप विचारलेला आहे. ड्रॉ ए नीट रे डायग्राम. बापरे, आता 10वीच्या एक्झामपेक्षा कमी नाही आहे एक्झाम. डायग्राम देखील विचारलेला आहे. तर ड्राय नीट रे डायग्राम टू शो द इमेज फॉर्मेशन ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप अँड राईट द नेचर ऑफ द इमेज. म्हणे द जोल्स लॉ ऑफ हीटिंग प्रूव्ह that the heat produced in conductor of resistance R on passing current I through it for time. मला असं वाटू लागले की 10वीचेच क्वेश्चन पेपर आहे. परत 10वीची एक्झाम देते की काय. राईट द डिफरन्सेस बिटवीन सोनार अँड रडार. ते पहा आहे क्वेश्चन
प्रॉब्लेम सॉल्व करण्याला दिलेला आहे इथं. Solution substance of X is used for whitewashing. Name the substance X and write its formula. Name the reaction of substance X with water. Ionic. Write any two difference between ionic compound and covalent compound. Calculate the relative molecular mass nitrogen dioxide, atomic weight of nitrogen 14. List out the function performed by adrenaline. Differentiate between the veins and capillaries. Differentiate between the male and female germ cells in human beings. What do you call the condition of accumulation of excess sugar in blood? What are its side effects? Hard eye paper. 83 question. State Newton's law of gravitation. Express it mathematically. Why is it called universal law of gravitation? 84. A white colored powder used for doctors for supporting fractured bones. Write a chemical name and formula for the powder. When this white powder is mixed with water and hard solid mass is obtained. हा मे बी जिप्सम बद्दल बोलत आहे. व्हाईट पावडर ना 373 K वर जर 373 K वर जर बर्न केला तर जिप्सम तयार होतं. व्हाईट पावडर मे बी आय डोंट नो. When this white powder is mixed with water, hard solid mass is obtained. Write a balanced chemical equation of the change. 84. बघा इथे कसं क्वेश्चन दिलेलं आहे. 84 मध्ये A and B, 85 मध्ये अगेन A and B. हार्ड होत चालले क्वेश्चन पेपर. ओके झालं इथं. एक्झाम ओव्हर, क्वेश्चन ओव्हर. ओके आता पाहूयात क्वेश्चन पेपर थर्ड डिस्क्रिप्टिव्ह टाईप. आणि हा क्वेश्चन पेपर असणार आहे लँग्वेज बेस्ड क्वेश्चन पेपर. मी याबद्दल थोडीशी माहिती सर्च केली आहे. ओके तर पेपर थर्ड आहे लँग्वेज पेपर. ओके तर इथं आहे अगोदर इथे आहे कन्नडाचा. तर इथे मी थोडीशी माहिती देते. मराठी इथे जसं आपल्याला मराठी TET मध्ये जसं सर्व लँग्वेजमध्ये होतं, जसं की आपण फर्स्ट लँग्वेज मराठी घेतली आणि सेकंड लँग्वेज इंग्लिश घेतलं, त्याप्रमाणे इथे सुद्धा लँग्वेज आपण कोणतीही चूज करू शकतो. आणि डिपेंड ऑन लाईक एकच मिनटं मी अगोदर आपला पेपर करून घेते, नंतर मग एक्सप्लेन करते. कोणता पेपर आहे? पेपर थर्ड उर्दू सिलेबस. मराठी कुठे आहे? तेलुगू, हा कोणता आहे? तमिळ, मराठी आलं का? तमिळ, इथे तुम्ही स्किप करू शकता थोडा वेळ. हो आलं. ओके तर इथे पहा मी सांगत होते मराठीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. जर आपण मराठी घेतलो, मी असं माहिती सर्च केली आणि मला असं आलं पुढे रेस्पॉन्स. जर आपण कर्नाटकमध्ये JPSCR एक्झाममध्ये ओके मराठी लँग्वेज घेतली आणि हा मराठी लँग्वेज आपल्याला फक्त जसं की आपल्याला ओके बेटा जसं आपल्याला TET महत्त्वाची होती. TET ही एक्झाम फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे, राईट. जसे सेम क्वालिफाईंग एक्झाम होती
जर ही एक्झाम आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला GPSTR आपण देऊ शकतो. ओके, जसं सेम GPSTR मध्ये मराठी लँग्वेज फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे. क्वालिफाईंग एक्झाम आहे. ओके, तर याच्यात फक्त 50% आपल्याला इनऑफ आहेत. आणि जर कोणी विद्यार्थी मराठीमधून आता आपण मराठी विद्यार्थी आहोत. ओके, आपल्याला आपलं बेस मराठीमध्ये खूप स्ट्रॉंग असते. स्ट्रॉंग बेस मराठीमध्ये आहे. ओके, ॲज कम्पेअर टू कन्नडा लँग्वेज. जर तुम्ही एखादी विद्यार्थी कन्नडा ओके आहे, त्याला लिहिता वाचता छान जमतं, तर तो विद्यार्थी कन्नडा देखील घेऊ शकतो इथं GPSTRच्या एक्झाममध्ये. जर कोणी विद्यार्थी इंग्लिशमध्ये जर ओके असतील तर त्याने इंग्लिशमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकतात. पण अशी एक माहिती आहे इथं, जर आपण मराठी घेतलो इथं, मराठी विद्यार्थी मराठी घेतात. ओके, नो डाऊट. सॉरी, ओके, मराठी विद्यार्थी मराठी घेतात, राईट. तर जर हा विद्यार्थी पास झाला विथ मराठी सब्जेक्ट, ओके, जर हा विद्यार्थी मराठी सब्जेक्ट घेऊन पास झाला तर त्याला फक्त मराठी शाळावरती जॉब देतात म्हणे. मराठी शाळेवरती फर्स्ट प्रिऑरिटी असते मराठी शाळेमध्ये त्याच्या जॉबसाठी. मराठी शाळेमध्ये फर्स्ट प्रिऑरिटी. ओके, जॉबसाठी मराठीतून जर एक्झाम आपण दिली तर मराठी शाळेमध्येच आपल्याला जॉब लागणार, असं इन शॉर्ट मला सांगायचं आहे. ओके, तर येथे पहा, आपण आता मराठी सिलेबस पाहूयात. तर इथे काय दिलेलं आहे इन्स्ट्रक्शनमध्ये, दी क्वेश्चन पेपर बुकलेट कंटेन्स विथ क्वेश्चन्स फॉर टोटल 100 मार्क्स. ओके, हे येतं 6वी ते 8वी अभ्यासक्रम मराठी सिलेबस. मराठी सिलेबसमध्ये इन शॉर्ट सांगायचं असेल तर इथं डीपमध्ये जाऊन ग्रामर वाचण्याची खूप गरज आहे. ओके, TETमध्ये तेवढं ग्रामर येत नाही. येत असेल तरीही काही विद्यार्थी ग्रामर इतकं जास्त आहे ना, कोणी वाचतच नाही त्याला TETमध्ये, राईट. तर इथे आपल्याला खूप स्ट्रॉंग आपलं ग्रामर असणं गरजेचं आहे. इथे पहा, वर्णमाला, स्वर, व्यंजन, विसर्ग, स्वरचिन्हे, ह्रस्व, दीर्घ, कार, विरामचिन्हे, संधी, समास, वाक्यांचे प्रकार, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. ओके, प्रयोग, कर्तरी कर्मणी भावे, विभक्ती, प्रत्यय प्रथमा ते संबोधन प्रत्यय पर्यंत 8 प्रकार. काळ, वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ, अलंकार प्रकार, शब्दालंकार आणि अर्थालंकार शब्द. ओके, तर इथं पुरा कंप्लीट ग्रामर कव्हरच होतोय ना अल्टिमेटली. तर शब्दामध्ये पहा, तत्सम, तद्भव, समानार्थी, विरोधार्थी, शब्द समूहाचे एक शब्द, नवीन शब्दार्थ. वाक्यप्रचार, अर्थ, वाक्यात उपयोग, म्हणी, अर्थ, उखाणे, अर्थ, रचना, निबंध, उतारा वाचून प्रश्नाची उत्तरे लिहिणे, शीर्षक देणे, गद्य अथवा पद्य. आता इथं पहा, आणि कंटिन्युअसली येतच आहे सिलेबस. साहित्याचे प्रकार, गद्य प्राचीन, अर्वाचीन, इतर, पद्य प्राचीन, अर्वाचीन आणि इतर प्रकार. 19 लेखक आणि कवी परिचय, पुरस्कार प्राप्त रचना, नाटकमूल्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व त्यांच्या साहित्याचे भाषांतर इत्यादी. कल्पना विस्तार करणे. 21 वचन बदला. 22वा पहा, शब्दांच्या जाती ओळखा, सारांश लिहा, लिंग बदला, शुद्ध लेखन, शुद्ध लिहा. हे छान आहे, वाव म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, वृत्त विचार,
वृत्तप्रकार, मूल्य ओळखणे, गद्य पद्य, परिच्छेद पूर्ण करा, चित्र ओळखून माहिती लिहा म्हणे, भाषा ओळखा. तर आपला इथं सिलेबस आहे. कंप्लीट ग्रामर असणार आहे. ओके. जर तुम्ही मराठीतूनच एक्झाम देणार आहात तर कंप्लीट ग्रामर वाचायचं आहे. कंप्लीट ग्रामर वाचायचं आहे विदाउट नो स्किप. ही एक ऑपॉर्च्युनिटी खूप छान आलेली आहे. जर ऑपॉर्च्युनिटी खूप छान आलेली आहे कारण 2022 मध्ये लास्ट फॉर्म सुटलेले आणि आता जर विद्यार्थी कोणी 2025 मध्ये याच वर्षी जर पास झाला असेल तर त्यांना लगेच GPSTR ची एक्झाम देता येईल. काय माहिती पुढे 2026 मध्ये सुटणार आहे, पण पुढे चालून कधी सुटणार काय माहिती कोणाला ठाऊक. ओके. तर खूप मेहनत करा इथे, खूप हार्ड वर्क करायचं आहे. आणि इथे पहा, इथे छोटीशी माहिती देते मी. तुम्ही जर GPSTR खरंच खूप याच्याने तुम्ही ट्राय करत असाल तर अगोदर एक पेपर घ्या. त्याच्यावरती पेपरवरती फक्त इतकं लिहायचं आहे. पहिला पेपर पॅटर्न लिहायचा आहे. सिलेबस तर लिहायचंच नाही बिलकुल पण. ओके. पॅटर्न लिहायचा आहे आणि टोटल मार्क्स लिहायचे आहेत. टोटल क्वेश्चन्स यानी की टोटल मार्क्स आणि टोटल मार्क्स ड्युरेशन लिहायचं आहे. फक्त पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि असं लिहून घ्यायचं. फक्त इतकी माहिती खूप इनफ आहे. सिलेबस तर काय लिहिणार ना लिहून इतकं मोठं सिलेबस, इतकं ब्रॉड सिलेबस आहे याला. फक्त 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी मॅथ्स आणि सायन्स डीप मध्ये वाचायचं आहे. डीप मध्ये. ओके. सिलेबस लिहिणं न लिहिणं एकसारखंच आहे. ओके. असं कोणतेही असं कोणतेही चॅप्टर नाही की तो ॲड नाही झालेला आहे किंवा TETच्या सिलेबसमधून त्याच्यानुसार काढून टाकलेला आहे. जेवढं आपण TETमध्ये वाचलेलो आहोत तेवढं सिलेबस इथे पण वाचण्याची गरज आहे. ओके. आता पाहूयात. त्याने पुस्तक पण दिलेली आहे रेफरन्ससाठी. ओके. ते पहा, मराठी व्याकरणसाठी बाळासाहेब शिंदे. एक यूट्यूबवरती चॅनल आहे, त्यांचं नाव पण बाळासाहेब असंच आहे मे बी. मला थोडं आठवण जाते ते. असं खूप छान आहे पण. ओके. यूट्यूबवरती तुम्ही सर्च करा. आय थिंक हा नाव असेल, मला असं वाटतं बाळासाहेबच आहे. ओके. यूट्यूबवरती सर्च करा व्याकरणचा. मराठी व्याकरणसाठी खूप चॅनल छान आहे तो. ओके. इथे पहा सर्व तोच दिलेला आहे. आता मॉडेल क्वेश्चन पेपर पाहूयात. मराठी मॉडेल क्वेश्चन पेपर. इथे पहा, खालील समानार्थी शब्द अरण्य. इथे आपल्याला लिहायचं आहे पुढे दिवस, रात्र, पर्वत, सूर्य, वारा. समानार्थी ना, रात्र कसं होईल मग. इथे घरा फिरले वासेही फिरतात. घर फिरले तर वासेही फिरतात. इथे काय येईल कमेंट करून सांगा नक्की. जशी डॅश तशी माती, झाकले मूठ 1.25 लाखाची. मी हे ऐकले 1.25 लाखाची. आवळा देऊन डॅश काढणे, काम काढणे असेल का इथे. गरज डोक्यात राग घालणे. वाक्यांचा प्रचारांचा अर्थ. इथे अर्थ लिहायचा आहे. डोक्यात राग घालणे म्हणजे काय, मनात मांडे खाणे म्हणजे काय, शरण जाणे म्हणजे काय, नाकाने कांदे सोलणे म्हणजे काय,
तोंड सुख घेणे, तोंड सुख घेणे हा काय प्रकार. खालील शब्दांच्या जात ओळखा. आंबा गोड आहे, हा गोड काय आहे, कोणती काय आहे. ओके, अशा प्रकारे विभक्ती दिलेला आहे इथं. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. अस्वलाचा खेळ खेळणारा एकच शब्दामध्ये लिहायचा आहे, कुणाचाही आधार नसलेला, फक्त एक शब्दामध्ये. ओके, खालील शब्दाचे लिंग बदला. भगवान, मोर. खालील शब्दाचे वचन बदला. दिशा, जाऊ. साखर भात. या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा, संधी ओळखा, प्रयोग ओळखा. सर्व ग्रामरचा भाग आलेला आहे. इथं ग्रामर वाचायचं खूप गरजेचं आहे. इथे पहा, जसं TET मध्ये एक कविताचा पॅराग्राफ येतो आणि एक स्टोरीचा पॅराग्राफ येतो, तसंच आहे सेम टू सेम. इथं पॅराग्राफ दिलेला आहे, त्याची उत्तरे वाचून आपल्याला उत्तर क्वेश्चन वाचून उत्तर घालायचं आहे. व्हॉटेवर काय थांबलेलं आहे इथं, नो ऑप्शन. डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. ओके, मे बी संपायला आला आता. इथे पहा, ही व्यक्ती कोण आहे. ही व्यक्ती, खालील चित्रातील व्यक्तीबद्दल वर्णन करा. ही व्यक्ती कोण आहे, बाई, कोणीतरी सिंगल दिसते, आय डोंट नो. ओके, तर इथे आपला संपलेला आहे. लास्टला आपली लँग्वेज दिलेली आहे. तर इथं आपला डेमो पेपर संपला. ओके, पेपर थर्ड हा होता. पेपर थर्ड तरी शॉर्ट लास्टला सांगूनच देते काय आपण आतापर्यंत पाहिलेलो आहोत. पेपर वन मध्ये सर्व येईल. कन्नडा, GK कन्नडा, म्हणजे जनरल कन्नडा. ओके, GK जनरल कन्नडा, GK जनरल नॉलेज रिलेटेड टू कर्नाटक ऑल्सो. आणि इथे किती जनरल आहेत ते सर्व येणार आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये किती चॅप्टर्स असतात तेवढे सर्व इथे येतात. ओके, करंट अफेअर येतात आणि CTP येतं, ॲप्टिट्यूड येतं, सर्व याच्यामध्ये येणार आहे पेपर 1 मध्ये. ओके, पेपर 2 मध्ये हा सब्जेक्ट रिलेटेड आहे, मॅथ्स आणि सायन्स. आणि पेपर 3 आहे मराठी लँग्वेज. ओके, आय होप तुम्हाला पेपर 1, पेपर 2, पेपर 3 क्लिअर झालेला असेल, सर्व डाऊट क्लिअर झालेले असेल. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. ओके, प्लीज कमेंट करून मला कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ओके, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.